Let us pray. पण प्रार्थना करूया. Father, we thank you for this wonderful day. पिता, ह्या सुंदर दिवसासाठी धन्यवाद देतो. We call this as New Year. आम्ही ह्या दिवसाला नवीन वर्ष बोलतो. Thank you, Father. धन्यवाद पिता. You have created time. तुम्ही वेळेचा निर्माण केला आहे. So you know what time it is. म्हणून तुम्हाला माहिती आहे की कुठली वेळ आहे. No man knows it. आणि कुठल्याही मनुष्याला माहिती नाही. Except you. फक्त तुम्हाला. Not even the devil. शैतानाला देखील माहिती नाही. Even some of the prophets don't know. आणि काही संदेशकांना देखील माहिती नाही. We can know the prophecy. आम्ही संदेशवाणी जाणू शकतो. But the timing. पण वेळ. Only you know it. पण वेळ फक्त तुम्हाला माहिती आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. You're a great and almighty God. तुम्ही महान व सर्वशक्तिमान देव There आहे. is no one like thee. आणि तुझ्यासारखा कोणी नाही. The only creator. आणि एकुलता एक निर्माण करता. The only life giver. आणि एकुलता एक जीवन देणारा. Thank you for sending Jesus. येशू ख्रिस्ताला पाठवण्यासाठी For our धन्यवाद. sake. आमच्या करिता. Because you want to see us blessed. कारण तुझी इच्छा आहे की तुला बघायचे की आम्ही आशीर्वादित So the आहोत. more we know about Jesus, म्हणून जितकं अधिक आम्ही येशू विषयी जाणत आहे. the more we live his life. आणि तितकं अधिक आम्ही येशूचे जीवन जगतो. Knowing him, त्याला ओळखून we can live a blessed life. आम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकतो. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा. You're in us. तू आमच्यामध्ये आहे. And because you're in us, we have become the temple. आणि तुम्ही आमच्यामध्ये आहे म्हणून आम्ही मंदिर झालो आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. I thank you for all those who have gathered in the new year. आणि नवीन वर्षामध्ये जे सर्व एकत्रित आले आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. As Holy Spirit, you told me that it is good and right to gather on the new year in the Father's house. आणि जसं पवित्र आत्माने मला कळवलंय की नवीन वर्षामध्ये देवाच्या घरामध्ये एकत्रित होणे ही चांगली गोष्टी आहे. You're going to bless everyone today. आज तुम्ही सर्वांना आशीर्वाद देणार आहात. Thank you, Father. धन्यवाद We पिता. resist the work of the devil. आम्ही शैतानाच्या कामाचा विरोध In करतो. Jesus' name. येशूच्या नावात. We don't let the devil defile. आम्ही शैतानाला ह्या दिवसाला दूषित करायची परवानगी देत This नाही. day. ह्या दिवसाला दूषित In करायची परवानगी Jesus' देत name. नाही. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Okay. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. Nice to see you in this new year. आणि ह्या नवीन वर्षामध्ये तुम्हा सर्वांना बघायला फार आनंद वाटत आहे. Even yesterday we had New Year service in Pimpri. आणि काल देखील पिंपरीमध्ये नवीन वर्षाची सभा झाली. We had a very big crowd. आणि खूप मोठी गर्दी होती. And people were still coming आणि even लोक- after the word. आणि वचनानंतर देखील लोक येत राहिले. I gave a revelation yesterday. आणि काल मी एक प्रकाश दिले. You can hear that message. आणि तुम्ही कालचा संदेश ऐकू शकत Though आहात. that was not the full message, जरी तो संपूर्ण संदेश नव्हता but you can hear it. पण तुम्ही ते संदेश ऐकू शकत आहात. Okay. So nice to see you all in this new year. आणि या नवीन वर्षामध्ये तुम्हा सर्वांना बघायला फार आनंद वाटत आहे. Praise God. प्रभूची स्तुती असो. We have all entered into the new year. आम्ही सर्व नवीन वर्षामध्ये प्रवेश केले New आहे. year means new beginning. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. New beginning means when you are born again, आणि नवीन सुरुवात म्हणजे जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो. you have eternal life, आपल्याला सार्वकालिक जीवन Heaven मिळाले. life. स्वर्गाचे जीवन मिळाले. which is a new life. जो एक नवीन जीवन आहे. This means ह्याचा अर्थ you are आहे living heaven on earth. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही स्वर्गाचे जीवन पृथ्वीमध्ये जगत आहे. Amen. Amen. Nothing matters more than heaven life in us and we living the heaven life. आणि आमच्यामध्ये जो स्वर्गीय जीवन आहे त्याच्यापेक्षा कुठलाही महत्त्वाची गोष्टी नाही. आम्ही स्वर्गाचे जीवन ह्या पृथ्वीवर जगत आहे. Nothing matters. आणि कुठल्याही गोष्टी महत्त्वाची नाही. Nothing of this earth matters आणि पृथ्वीच्या कुठल्याही गोष्टी महत्त्वाची नाही. more than having the heaven life and living the heaven life. आणि स्वर्गीय जीवन असणे आणि स्वर्गीय जीवन आपल्यामध्ये आहे ह्याच्यापेक्षा कुठल्याही गोष्टी महत्त्वाची नाही. What you see on this earth is nothing आणि जे तुम्ही पृथ्वीवर बघत आहे ते काहीच नाही. that God will give us. जो देव आपल्याला देणार आहे. Amen. Amen. This is nothing. आणि ही तर काहीच नाही. In fact, the best is like a scrap on this earth. आणि सर्वात उत्तम ह्या पृथ्वीमध्ये एक कचरासारखंच आहे. God has so many plans for you. आणि देवाकडे तुमच्याकडे खूप अधिक गोष्टी आहे. Amen. आमेन. Make it yours. आणि ते गोष्टी तुम्ही स्वतःची बनवा. Many are waiting for God to do it. आणि अनेक लोक बघत आहे की देवाने ते गोष्टी त्यांच्यासाठी केले But when you have a पाहिजे. revelation, पण जेव्हा तुमच्याकडे प्रकटीकरण God is असतो waiting that you should do it. आणि देव बघत आहे की तुम्ही ते केले पाहिजे. Amen. Amen. That is where faith matters. आणि इथेच विश्वास खूप महत्त्वाची असते. Here is where faith comes आणि इथेच विश्वास into येतो work. कामामध्ये. Amen. आमेन. Many are waiting for God when you are doing Prabhu, Prabhu, please.
Daya Maya, that is not there at all now. आणि दयामया अशी काहीच गोष्टी आता नाही. That is pre-cross. आणि ती क्रूसाच्या पूर्वीची We गोष्ट are in the होती. post-cross. आपण क्रूसाच्या नंतर आहे. We are the one, we are waiting for God to do something. आम्ही असं लोक नाही जे वाट बघत आहे की देवाने आता काहीतरी केले पाहिजे. We have the faith आपल्याकडे विश्वास आहे that you can make it yours की तुम्ही गोष्टीला तुमच्या बनवू शकत whenever आहे you want. कधी जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा. Let it be healing, आणि ते let आरोग्य it असू be दे, blessing, आशीर्वाद let असू it be दे, deliverance, सुटका असू द्या, let it be anything. आणि कुठल्याही गोष्टी असू द्या. You can make it yours आणि तुम्ही सर्व गोष्टी तुमची बनवू शकत आहे anytime. कधीही. Just some of the volunteers take care of the children आणि जे काही I don't know, where व्हॉलेंटियर्स are the आहेत तुम्ही volunteers लहान gone? लेकरांची काळजी घ्या. because others are distracted otherwise. Volunteers take care of the children, see that they don't make noise. आणि बघा की लहान लेकरे आवाज करत नाही, इथे तिथे So धावत नाही, You know, others are not distracted by the wood. जेणेकरून इतरांच्या लक्ष विचलित होत नाही वचनाच्या द्वारे. Okay, so did you understand this? आणि तुम्हाला हे समजले का? We are not waiting for God. आम्ही देवाची वाट बघत नाही. No. नाही. Many are pushing it in the future अनेक लोक ही गोष्टी भविष्यामध्ये ढकलत आहे instead of living for the now. आता जगण्याच्या ऐवजी. You read in the Bible, आणि तुम्ही शास्त्रामध्ये In Hebrews वाचा 11. हिब्री करार 11 now मध्ये faith. आता विश्वास. See, when it is faith, it is now. जेव्हा विश्वासाची गोष्टी असतो ती आता आहे. Amen. Amen. Hello. When you talk about faith, जेव्हा आपण विश्वासाविषयी बोलतो it is now. ती आता असते. Those who are pushing it in the future, आणि जे तुम्ही भविष्यामध्ये ढकलत आहे that is not faith. आणि तो काय विश्वास नाही. I know God will do it for me. मला माहित आहे की देव ही गोष्टी माझ्यासाठी करणार आहे. मेरे को मालूम है एक दिन सब ठीक हो जाएगा, इधर नहीं होगा तो भी स्वर्ग में हो जाएगा. That is not faith. आणि ही काय विश्वास नाही. That's the way most of the Christians are living. आणि अशा प्रकारे अनेक ख्रिस्ती जगत आहे Because the message they are hearing. कारण जे संदेश ते ऐकत आहे त्याच्यामुळे. Faith is based on grace, and grace means provision is made. आणि विश्वास कृपावर आधारित आहे. कृपा म्हणजे आपल्यासाठी पुरवठा झालेली आहे. Everything is ready. प्रत्येक गोष्टी तयार आहे. Amen. आमेन. Now you have a part to play, आता तुमच्याकडे एक काम आहे करायला. not God. देवाकडे नाही. Don't push it on God. आणि देवावर काम ढकलू When नका Lord, की कधी प्रभू. that's a wrong question. आणि तो चुकीचा प्रश्न आहे. Don't live that life. आणि तो जीवन जगू You नका. can make it happen now. आणि तुम्ही गोष्टीला आता घडवू शकत When आहे. you rise up in faith, आणि जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये it is उठणार now. ती आता आहे. Amen. Amen. Hello. You are powerful people, तुम्ही सामर्थ्यशाली लोक आहात not victims. आणि तुम्ही बली नाही. I know one day everything will be all right. मला माहिती आहे एक दिवस सर्व गोष्टी It will व्यवस्थित होणार. never be all right. गोष्टी कधीच व्यवस्थित होणार नाही. Because that is not faith at all. कारण तो तर मुळीच विश्वास नाही. Faith means you take it. विश्वास म्हणजे तुम्ही ते गोष्टी घ्या Make it happen now. आणि त्या गोष्टीला आताच घडवायला You लावा. know, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने when मला God सांगितले speaks, जेव्हा देव He बोलतो speaks so boldly, तो इतका धैर्याने बोलतो so confidently. आणि इतका आत्मविश्वासाने बोलतो He speaks as if it is done. आणि देव असं बोलतो जसं काय गोष्टी झालेलीच आहे. Hello? God never speaks. ऐसा है क्या? ठीक है, देखेंगे, सोचेंगे, हो जाएगा, फिक्र मत करो, कोशिश कर रहा हूं मैं. ऐसा भाषा प्रभु बात ही नहीं करता है. हेलो, अंडरस्टैंड दिस. आणि हे जाणून घ्या That is not God's language at आणि all. देवाची भाषा बिलकुल नाही. Many Christians have thought that is God's language. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना वाटले की ही देवाची भाषा आहे. We have the life of God. आपल्यामध्ये देवाचे जीवन आहे Our language matches with God's language. आणि आपली जी भाषा आहे देवाच्या भाषा बरोबर एक झाली And God's पाहिजे. language is faith language. आणि देवाची जी भाषा आहे विश्वासाची That's why भाषा we आहे. are asked to live by faith. म्हणून आपल्याला सांगितले गेले की आम्ही विश्वासाने Walk by जगले faith. पाहिजे. विश्वासाने चालले Talk पाहिजे faith. आणि विश्वासाची बातचीत केली पाहिजे. Because we manifest God on this earth. कारण आपण देवाला सादर करतो या पृथ्वीवर. Amen. Amen. God doesn't talk like this. आणि देव असं गोष्टी बोलत नाही Wait, मे बच्चा wait. की माझा मूल वाट बघ, मैं कोशिश कर रहा हूं ना, थोड़ा समय तो दो ना, इतना जल्दी कैसा होगा, हो जाएगा, फिक्र मत करो, मैं ट्राई कर रहा हूं तुम्हारे लिए. ऐसा भाषा बात ही नहीं करता प्रभु. Once you get this revelation, एकदा तुम्हाला हे प्रकटीकरण मिळाले you resemble Him. तुम्ही त्याला सादर करतात.
Remember this. आणि हे लक्षात You ठेवा. don't resemble any man. आणि तुम्ही कुठल्या मनुष्याला सादर करत You नाही, resemble God. तुम्ही देवाला सादर करत आहात. God is in you. देव तुमच्यात आहे His life is in you. आणि त्याचे जीवन His तुमच्यात आहे. language is in you. आणि त्याच्या भाषा तुमच्यात आहे, His nature is in you. त्याचा स्वभाव तुमच्यात आहे. Amen. Amen. Hello. Stop hearing these kind of messages. आणि असं इतर प्रकारचे संदेश ऐकण्याच्या बंद करा. That's why you're pushing it. म्हणून तुम्ही ढकलत आहे पुढे Waiting and waiting and waiting. आणि वाट बघत आहे, वाट बघत It आहे, will वाट never बघत. happen. आणि गोष्टी तर मग कधीच होणार नाही, Because the devil knows that is not faith waiting at all. कारण शैतानाला माहिती आहे की विश्वासाची वाट बघणे मुळीच नाही. Amen. Amen. The Bible says now faith. शास्त्र म्हणत आहे आता विश्वास. Okay. So the old is gone. आता जुना निघून गेली The आहे, new is come. नवीन आली आहे. So never keep the old. म्हणून जुना कधीच ठेवू नका Never keep the old baggage. आणि जुना पोटली ठेवूच नका. Yesterday what happened is happened. आणि काल जी झाली ती झाली I don't carry it today. आणि आज ती कालची गोष्टी मी वाहणार नाही. What happened today? आणि काय I'm आज not carrying it tomorrow. आज जे होणार आहे मी ते उद्या उचलणार नाही, घेणार नाही. I want to walk light. मला हलकं चालायचं आहे. A runner always runs light. आणि जो पळणारा आहे तो नेहमी हलका, म्हणजे त्याच्यामध्ये काय नसतो, काय ओझं नसतो त्याच्यावर, तो बड़ा असंच बड़ा धावतो, मोकळा शूज, धावतो. मिलिट्री का शूज डाल के, बड़ा बड़ा जर्किन डाल के नहीं भागता है. जितना हो सकते वो लाइट भागता है. Whatever happened in your life, आणि जे काय तुमच्या जीवनात झाले forget it. त्याला विसरून जा. Amen. आमेन. Don't carry any burden. आणि कुठलाही ओझं तुम्ही वाहू नका Don't partake of any burden. आणि कुठल्याही ओझामध्ये सामील होऊ नका. It is in your आणि hands. सर्व गोष्टी तुमच्या हातात आहे. The devil will want you to carry the burden. आणि शैतानाची इच्छा आहे की तुम्ही ओझं वाहिले But पाहिजे. what did the Lord say? पण प्रभूने काय Casting all सांगितलं? your cares upon Him. आणि तुमची सर्व काळजी चिंता त्याच्यावर टाकणे Amen. Amen. Means you don't carry any burden. म्हणजे तुम्ही कुठलाही ओझं वाहू नका, उचलू नका. It is not Christianity to carry burden. आणि ही ख्रिस्तीपणा नाही जर आपण ओझं But वाहत that's आहे. been taught the way. पण असं प्रकारे आपल्याला शिकवले गेले आहे. मैं सब बोझ लेता हूँ, मेरे को बहुत बोझ है. कोई जरूरत नहीं बोझ लेने का. प्रभु के ऊपर डाल दो और खाली चलो. That's what the Lord said. आणि असंच प्रभू बोलत Cast आहे. all your burden. आणि तुमच्या सर्व ओझं माझ्यावर टाका. It doesn't say जो तुमको लेकर जा सकता ना तुम कैरी करो, बाकी जो नहीं लेकर जा सकता मुझ पे डालो. ऐसा बोला है. सब बोझ मुझ पे डालो. मैं नहीं चाहता मेरे बच्चे लोग बोझ कैरी करे. Amen. Amen. That's the way you live. आणि अशा प्रकारे तुम्ही जीवन जगा. Don't make others' problem your problem. आणि इतरांची समस्याला तुमची समस्या बनवू नका. Why are you sad? Because of him. आणि तुम्ही का उदास आहेत त्याच्यामुळे. तुम क्यों रो रहा? उसके वजह से रो रहा, इसके वजह से दुखित, उसके वजह. That is not the way to live at all. आणि असं प्रकारे मुळीच जीवन नाही जगले पाहिजे. You have a will. तुमच्याकडे इच्छा आहे You live based on that. आणि त्या अनुसार तुम्ही जगा. Don't give your will to someone else. आणि तुमची इच्छा इतरांना देऊ नका. Okay. That's the way I live. आणि अशा प्रकारे मी करतो. You know, when someone hurts me, आणि जेव्हा कोणी मला नाराज करतो, indirectly or directly, आणि सरळ किंवा असरळ रीती every day, दररोज I forgive him. मी त्यांना क्षमा करतो. And then I say, Lord, bless him. आणि मग मी सांगतो प्रभू त्याला आशीर्वादित कर. So that I never partake of them. जेणेकरून मी त्या गोष्टीमध्ये कधी सहभागी I होत never partake of the anger. आणि त्यांच्या रागाच्या मी I सहभागी don't होत partake of their bitterness. आणि त्यांच्या कडूपणामध्ये I मी don't सहभागी partake of the negative आणि emotions. त्या नकारात्मक भावनामध्ये मी सहभागी होत They have नाही to carry it alone. आणि त्यांना स्वतः व्हावं लागेल. Hello. जो तुमको hate करता, hurt करता, bitterness डालता है, वो बोझ है. और तुमको शामिल होने का है तो तुम उसको क्षमा मत करो, उसको आशीर्वाद मत करो. You will be a partaker of that burden that person has. मग त्या व्यक्तीवर जो ओझा आहे त्याच्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होणार. It's a tie, आणि ही एक जोड आहे a soul tie. आणि एक जीवाची जोड आहे. What he carries, you carry. आणि जो तो वाहतो तुम्ही What he देखील goes through, you will go through. आणि ज्या गोष्टीतून तो व्यक्ती जातो त्या गोष्टीतून Cut देखील it तुम्ही off. जात आहे त्या गोष्टीला कापून टाका. You know, one day I'll have a seminar, एक दिवस मी सेमिनार ठेवणार a आहे soul cleansing seminar, आणि जीव शुद्ध करणारा सेमिनार ठेवणार आहे where your soul prospers. जिथे तुमच्या जीव उन्नती That's करतो. what 3 John 2 says. असंच 3 योहान 2 म्हणत As आहे your soul जसं prospers, तुमच्या जीव उन्नती you will करतो prosper. तुम्ही उन्नती करणार.
He doesn't say जो फास्टिंग उपास करके रोता है गिड़गिड़ाता उस प्रॉस्पर हो, नहीं। जिसका आत्मा प्रॉस्पर करता है तुम अपने आप प्रॉस्पर करेगा in your entire being. आणि तुमच्या संपूर्ण जीवामध्ये प्राणामध्ये तुम्ही समृद्ध So you होणार. must learn what is soul prosperity. म्हणून जीवाची उन्नती काय आहे हे आपण शिकलो पाहिजे. You know, Holy Spirit has been opening my eyes to many revelations. पवित्र आत्मा माझ्या डोळं उघडकीस करत आहे अनेक प्रकटीकरणाकडे. I'm learning everything new. आणि मी खूप नवीन गोष्टी शिकत आहे. You know, there was a time they used to say spirit, soul and body. आणि आपण एक वेळ होते जिथे आत्मा प्राण व जीव विषय शिकत होता. But actually it is soul, spirit and body. पण खरोखर आहे प्राण, आत्मा व शरीर. You are what your soul is. आणि तुम्ही तसंच आहात जसं तुमचा जीव आहे. When God touched Adam, he became a living soul, the Bible says. ज्या देवाने आदमाला बनवले तेव्हा आदम एक जिवंत प्राणी झाला, प्राण झाला. So Holy Spirit taught me how is the soul, how soul functions. म्हणून पवित्र आत्माने मला शिकवले की कसं जीव व प्राण कार्य करतो किंवा काम करतो. When you take care of your soul, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घेता automatically you will live a blessed life. आपोआप तुम्ही आशीर्वादित जीवन जगणार. Amen. आमेन. It's not crying and weeping and begging and fasting. No, you don't have to do all those things. आणि हे रडणे नाही, भीक मागणे नाही, उपास करणे नाही, हे सर्व गोष्टी तुम्हाला काय करायची गरज नाही. If you know who you are, जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोण you आहे, live that life. तुम्ही ते जीवन जगा. You're not making it to happen. आणि तुम्ही ते गोष्टी घडायला लावत नाही. God has done it देवाने ते केले आहे. by making a new creation. तुम्हाला एक नवीन सृष्टी You बनवून just accept it. तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार Believe केला it. पाहिजे, Live विश्वास it. केला पाहिजे आणि तसं जगले पाहिजे. You can't make yourself a new creation. आणि तुम्ही स्वतःला नवीन निर्मिती बनवू शकत नाही. प्रभु तोड़ो मोड़ो मरोड़ो वो सब प्रभु नहीं करने वाला है. He's already done it. आणि देवाने ही गोष्टी आधीच केली आहे. You need to know it. आणि तुम्ही हे जाणले पाहिजे. Knowledge gives you faith, आणि ज्ञान तुम्हाला विश्वास and देतो faith makes you to live. आणि विश्वास तुम्हाला तसं जीवन जगायला लावतो. Anything that comes against your faith and you're living, resist it. आणि जो कुठल्या गोष्टी तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध येत आहे तुम्ही त्या गोष्टीचा विरोध करा. And I was telling my wife, पास्टर मला सांगत होते you know, when new people come, जेव्हा नवीन लोक येतात, when they become born again, जेव्हा त्यांचा नवीन जन्म होतो, that's not all. आणि एवढंच पुरेसा नाही. Now they have to learn many आता things. त्यांना खूप खूप गोष्टी शिकायचं आहे. Salvation is a benefit only for those who are born again. आणि तारण फक्त त्या लोकांना फायदेशीर आहे ज्यांच्या नवीन जन्म झालेली आहे. Born again is different. आणि नवीन जन्म वेगळा Salvation आहे, is different. तारण वेगळा आहे. Salvation is for the benefits, आणि तारण त्यांच्या फायद्यांसाठी for आहे, God's children. देवाच्या लेकरांसाठी. Many have entered into the born again experience, अनेक लोक नवीन जन्माच्या अनुभवामध्ये but have not प्रवेश केला आहे, benefited in the salvation. पण त्यांच्या तारणामध्ये त्यांना काहीच फायदा झालेली नाही. Hello. Many Christians have lived and died in born again experience, but they have never enjoyed the salvation benefits. अनेक लोक जे ख्रिस्ती आहेत ते आपल्या नवीन जन्माच्या अनुभवामध्ये जगले आणि मरले आहे, पण तारणाचा फायदा त्यांनी काहीच घेतले नाही. Because they mixed up born again and salvation. कारण त्यांनी नवीन जन्म व तारणाला मिश्रित केले. No. नाही, Both are different. दोन्ही वेगळी आहे. Salvation is the benefit आणि तारण जी आहे ती फायदा आहे for God's children. देवाच्या लेकरांसाठी. Amen. Amen. You need to know how to enter the benefits because you are a born again child of God. आणि तुम्हाला त्या फायद्यामध्ये कसं प्रवेश केले पाहिजे हे समजले पाहिजे, कारण आता तुम्ही देवाचे लेकरू झाले आहे. Our Father wants His children to celebrate the new year. आमच्या देवपिताची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी नवीन वर्ष साजरा केला In our पाहिजे Father's home. आपल्या पिताच्या घरी. What is our Father's home? आमच्या पिताच्या घर काय आहे? The church. मंडली. Our Father wants us to celebrate. आमच्या देवपिताची इच्छा आहे की आम्ही साजरा केला पाहिजे. And Holy Spirit has been giving this message. आणि पवित्र आत्मा हा संदेश देत होता. He said those who gather on this day, आणि पवित्र आत्माने सांगितले जे लोक या दिवशी एकत्रित येतात on the new year, नवीन वर्षामध्ये, God is going to bless them. देव त्यांना आशीर्वादित करणार आहे. Every saint has a local church आणि प्रत्येक संताकडे एक स्थानिक मंडली आहे where Holy Spirit has led you. जिथे पवित्र आत्म्याने तुम्हाला चालवले आहे. And when you gather in that church, आणि जेव्हा तुम्ही त्या स्थानिक मंडळीमध्ये एकत्रित येतात, our Father will bless you. आपला देव पिता तुम्हाला आशीर्वाद देणार. I know many have gone through many tragedies, मला माहिती आहे अनेक लोक खूप दुर्घटनातून गेले maybe आहेत, grief,
आणि खूप शोकातून गेले many challenges. आणि अनेक आव्हानातून गेले असेल. Maybe you have suffered losses. आणि कदाचित तुम्ही खूप तोटा सहन केले असेल. Maybe it was a year of tears. कदाचित हा वर्ष तुमच्या अश्रूचा वर्ष असेल. Or for some it could be a blessed year. काही लोकांसाठी आशीर्वादित वर्ष असू शकतो. Whatever it is, आणि जे काय असेल, good or bad, चांगलं किंवा let वाईट, it go. त्याला जाऊ द्या. Amen. Amen. दोनों ही खतरा है. अच्छा भी पकड़ने का खतरा है, बुरा भी पकड़ने का खतरा है. Why? का? बुरा पकड़ा तो फिर आगे बढ़ने नहीं देगा, और अच्छा खतरा तो भी आगे नहीं बढ़ेगा, क्योंकि तुम कल का सोच के, मैं कल ना बहुत प्रार्थना किया, आज नहीं, आज तो नहीं कर रहा हूँ. तो अच्छा भी छोड़ दो, बुरा भी छोड़ दो, बिकॉज बुरा करके, बुरा याद किया तो आगे नहीं बढ़ेगा, और अच्छा सोचा तो तुम कुछ नहीं करेगा. आज उस टाइम पे ना पास्टर इतना प्रेयर करता था, नहीं आज करते होगा, नहीं आज तो नहीं है, उस टाइम पे इतना फेथफुल से तुम उस टाइम का बड़ा बड़ा बात करता है, आज क्या है तुम. तो इसीलिए फॉरगेट गुड और बैड. म्हणून चांगलं किंवा वाईट गोष्टी जे काय आहे तुम्ही सर्व गोष्टींना विसरून जा. That won't help you. आणि ती गेलेली गोष्टी तुमची मदत करू शकत नाही. महीना पास्टर कल बहुत खाना खाया, अभी से नहीं खाएगा, ऐसे बोलेगा. नहीं, कल का कल छोड़ो, आज क्या है तुम वो देखो. Amen. Amen. Leave yesterday's matter yesterday. आणि कालची जी गोष्टी आहे तिथे सोडा. Whether good or bad. चांगलं किंवा वाईट. Don't carry it. आणि त्याला उचलून दुसऱ्या दिवशी घेऊन जाऊ नका. Don't carry grief. आणि शोक वाहू नका. I never carry grief. आणि मी कधीच शोक किंवा दुःख वाहत नाही. I told you. आणि तुम्हाला when people hurt me, ज्या लोक मला नाराज I करतात, have learned one thing. आणि मी एक गोष्टी शिकलो Forgive आहे, them. त्यांना क्षमा करा आणि आशीर्वाद द्या. After that I don't worry. आणि त्याच्यानंतर मी चिंता करत नाही. का? Because the Bible says it. कारण शास्त्रच असं म्हणत आहे. Do not be anxious about anything. आणि कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ But नका. in everything, पण सर्व गोष्टीमध्ये by prayer प्रार्थनेने and requests, आणि विनंतीने make it known to God. तुमची सर्व विनंती देवाला कळवा. And the peace that passes all understanding आणि जे सर्व बुद्धी समर्थाच्या पलीकडे जी जाणारी shall शांती guard आहे, your soul. तुमच्या जीवाचे रक्षण See, करणार. we have to guard our soul. No. आपण आपल्या जीवाची रक्षा केली So, पाहिजे. when the thought comes, जेव्हा विचार येतो, you know, devil is very clever. शैतान खूप हुशार आहे. He will say, that fellow said like this. आणि तो बोलणार, तो व्यक्तीने तुम्हाला असं सांगितले ना, I've already forgiven. मी आधी क्षमा केला आहे, I blessed him. मी त्याला आशीर्वादित केला आहे. Third, तिसरा, I've told the Lord. मी प्रभूला सांगितले आहे. Amen. आमेन. वो burden किसके ऊपर है? मग तो ओझं कोणावर प्रभू पे. आहे? प्रभूवर आहे. प्रभु और वो जाने. Hello, I'm free. मी बंधमुक्त आहे. Why should both carry a burden, God and me? आणि मी आणि देवानी दोन्ही का ओझं उचलले पाहिजे? He said, cast it on him. I put it on him. आणि देवाने सांगितलं, सर्व ओझं माझ्यावर टाका, मी Now he त्याच्यावर will take घातले. care. आता देव काळजी घेणार ना. Amen. आमेन. I don't have to think about it. मला त्याच्याविषयी विचार करायची गरज नाही. Because when I think, कारण जेव्हा मी विचार I'm करतो, connecting myself to his negative emotions. मग मी त्याच्या नकारात्मक भावना बरोबर स्वतःची जोड करतो. See, he will suffer, आणि त्याला तर त्रास होणारच, but he connects me to his suffering. पण तो माझी जोड करतो त्याच्या स्वतःच्या He दुःखाबरोबर. connects me to his bitterness. आणि त्याच्या कडूपणाबरोबर तो माझी जोड He करतो. connects me to his anger. आणि त्याच्या रागाबरोबर तो माझी जोड He करतो. connects me to his hate. आणि त्याच्या द्वेषाबरोबर तो माझी जोड He करतो. connects me to his negative words. त्याच्या नकारात्मक शब्दाकडे तो मला जोडतो. Why should I carry his problems? आणि मी त्याच्या समस्या Hello? का वाहू? Very simple. खूप सोपं आहे. Forgive him, त्याला क्षमा करा, bless him, त्याला आशीर्वाद द्या, tell the Lord and keep it, प्रभूला सांगून ठेवा and forget it. आणि त्याला विसरून जा. Amen. Amen. You can live a free, blessed life. तुम्ही एक बंधमुक्त आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. I'm giving you some secrets. आणि मी तुम्हाला काय गुपित सांगतो. As you keep hearing, I'll give you many secrets. आणि जसं तुम्ही ऐकत राहणार, मी तुम्हाला अनेक गुपित सांगणार आहे. You know, many come in the new year expecting something. अनेक लोक नवीन वर्षामध्ये येत आहे अनेक गोष्टीची अपेक्षा करून, Something better will happen. आणि काहीतरी उत्तम होणार. Some even consider the 30th as very significant, as auspicious. आणि काही लोक 30 तारखेला खूपच महत्त्व देत आहे, खूपच त्यांना वाटत आहे की खूपच चांगला दिवस आहे. But Holy Spirit told me पण पवित्र आत्म्याने मला there is no सांगितलं, difference between December 31st
and January 1st. No. आणि पवित्र आत्माने सांगितले 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी मध्ये काय फरक नाही. Nothing mystical happens. आणि काही महत्त्वाची होत नाही. There is no power there. आणि तिथे काय अद्भुत किंवा सामर्थ्यशाली गोष्टी होत नाही. Every day is created by God. आणि दर दिवस देवाने निर्माण केला आहे. You choose either to take it for God or give it to the devil to use it. आणि तुम्ही निवड करा की तुम्ही तो दिवस देवासाठी घेणार आहे किंवा शैतानासाठी घेणार आहे उपयोग करण्यासाठी. Amen. तुम्हारा हाथ में है. तुमच्या हातात आहे. Very simple. खूप सोपं आहे. There is no mystical thing that happens on the 31st night. आणि चमत्कारिक गोष्टी होत नाही 31 डिसेंबर मध्ये. These are all traditions. हे सर्व परंपरा आहे. And Mark very clearly says. आणि मार्क स्पष्टपणाने सांगत आहे. You remove the effect of the word of God by your traditions. आणि तुमच्या परंपराने तुम्ही देवाच्या वचनाला परिणाम शून्य करत आहे. Remove the power of the word of God. आणि तुम्ही देवाच्या वचनाच्या सामर्थ्याला काढून टाकत आहे. By your traditions. तुमच्या परंपरेने. That's why when Jesus came, they were doing traditions more than the word of God. म्हणून जेव्हा येशू आले ते देवाच्या वचनापेक्षा अधिक परंपरा करत होते. So did you understand? म्हणून तुम्हाला इथपर्यंत समजले का? These people. आणि ह्या लोकांना मोकळं करा. Even those who speak violence. आणि जे हिंसा बोलत or आहेत negative. किंवा नकारात्मक बोलत Don't आहेत. even hear it. त्यांच्या ऐकू देखील नका. Hello. One day I'll teach you the power of words. आणि एक दिवस मी तुम्हाला शब्दांच्या सामर्थ्य You काय will be आहे shocked. शिकवणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. What Holy Spirit showed me. जो पवित्र आत्म्याने मला दाखवले. If you only knew the power of words. जर फक्त तुम्हाला शब्दाच्या सामर्थ्य समजले असते तर. By the words which you speak, either you are judged. आणि जे शब्द बोलत आहे त्याच्याने तुमचा न्याय होतो. Condemned or justified. दंडित होतो किंवा तुम्ही न्यायी होतो. One is right and one is wrong. आणि एक बरोबर आहे एक चुकीचा आहे. You know, one more thing, let me give a little mystery. आणि अजून एक गोष्टी मी तुम्हाला थोडं रहस्य सांगतो. The angels that God has assigned with you. आणि जे देवदूत देवाने तुमच्यासाठी नेमून ठेवले आहे. I was driving. आणि मी गाडी चालवत होतो. पास्टर मला सांगत होते. One boy was driving very rashly. आणि एक जो मुलगा होता खूप वेगाने गाडी चालवत होता. I said these people don't know. आणि पास्टरने सांगितले ह्या लोकांना माहिती नाही. They have no protection. त्यांच्याकडे काही संरक्षण नाही. They don't have ministering angels. त्यांच्याकडे सेवा करणारे दूत देखील नाही. But God has given ministering angels to his children. पण देवाने सेवा करणारे दूत त्यांच्या लेकरांना नेमले आहे. You have angelic protection, remember. तुमच्याकडे देवदूतांचे संरक्षण आहे हे लक्षात ठेवा. Don't forget that. आणि हे तर तुम्ही विसरूच नका. They are hands of care of our Father to you. आणि आपल्या देव पित्याच्या हाताचे काळजी ते तुमच्यावर ठेवत आहे. But you must know. पण तुम्हाला समजले पाहिजे. And make use of them. आणि त्यांचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. There are something you should do, there is something you shouldn't do. आणि असे काय गोष्टी आहेत जे तुम्ही केले पाहिजे आणि अशी काय गोष्टी आहेत जे तुम्ही नाही केले something पाहिजे. that strengthen them. आणि अशी काय गोष्टी आहेत जे त्यांना बल देतो. There are something that weaken them. आणि अशी काय गोष्टी आहेत जे त्यांना अशक्त करतो. You must know all this. आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला समजले पाहिजे. You know, some people ask me. काय लोक मला विचारतात. No, if angels are there, then how did I meet with an accident and this and that? देवदूत माझ्या बरोबर आहे तर माझी दुर्घटना का झालं, माझा अपघात का झालं. That's why you must know. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे. How to take the ministry of helps from angels. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे की देवदूतांकडे कसं तुम्ही सेवा करून घेतले पाहिजे, त्यांची मदत किंवा सहाय्य कसं करून घेतले पाहिजे. The words that you speak. आणि जे शब्द तुम्ही बोलत आहे. The words that surround you. आणि जे शब्द तुमच्या अवतीभोवती आहे. You make a place. मग तिथे तुम्ही एक जागा तयार करता. Either for God. एक तर देवासाठी किंवा शैतानासाठी. You can, by your words, you can weaken even your angels. आणि तुमच्या शब्दाने तुम्ही तुमच्या देवदूतांना देखील अशक्त करू शकत आहे. Strengthen the demons. आणि दुरात्म्यांना देखील तुम्ही बल देऊ शकत आहे. You know, Christianity, people think, Holy Spirit, प्रार्थना करो, प्रभु दया दो. उतना ही नहीं है सिर्फ, उतना ही क्रिस्ती लोगों को मालूम है. कुछ नहीं मिला तो रोने का, उपवास करने का. कितना दिन उपवास किया? 30 दिन, मैं 40 दिन करता. इतना है. They enter into works. मग ते कामामध्ये प्रवेश करतात. It is not what you do. आणि हे नाही की तुम्ही काय करता. That blesses you. जे तुम्हाला आशीर्वाद देतो. It is what Jesus did. जो येशूने केला आहे तो आहे. By that knowledge you have faith and you receive. आणि त्या ज्ञानाने त्या विश्वासाने तुम्ही प्राप्त करतात. Amen. आमेन. That's old teaching. आणि ते जुना शिक्षण. That is not where we are. आणि त्या जुन्या शिक्षणामध्ये आज आम्ही नाही. Amen. आमेन. Christians only know that. आणि ख्रिस्ती लोकांना एवढंच माहिती आहे. चला रडून प्रॉब्लेम. चला उपवास करो.
उतना में लास्ट तक उतना में रह गए। मतलब क्या है, कैसा प्रभु कन्विंस करने का कि ये मेरा प्रॉब्लम सच्चा है प्रभु, तू जानता नहीं है सच्चा, मैं सचमुच तकलीफ से जा रहा है, देखो मैं कैसा बोल, ऐसा नहीं है वैसा। हेलो, The Bible says before you come to me, He knows what you're going to pray for. आणि शास्त्र म्हणत आहे तुम्ही त्याच्याकडे येण्याच्या आधीच देवाला माहिती आहे तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी प्रार्थना करणार Our आहात. focus is how to make it very nice. आणि आमचं लक्ष असतं कसं आपल्या विनंतीला आपण चांगलं केले पाहिजे. That is external, that is religion. आणि ते बाह्य आहे, ती धर्म आहे. मैं क्या पहना है, मेरा पोज कैसा है, मेरा हाथ इधर जा रहा है इधर तक है, मैं क्या शब्द बोल रहा हूँ, this is not there. That external thing is not there. आणि बाहेरच्या गोष्टी तर मुळीच नाही. God sees your heart. देव तुमचे अंतःकरण पाहतो. You know, there are something which I could tell you आणि अशी काही गोष्टी आहेत जे मी तुम्हाला that सांगू really शकत आहे pleases God, जे देवाला which is संतुष्ट करतो. so simple. आणि जे इतकं सोपं आहे, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, it's a relationship, हे एक नातेसंबंध आहे. a father-child एक relationship, पिता लेकरूच्या नातेसंबंध आहे. जिसमें प्रभु तुम्हारा बाहर ही नहीं देखता है, मेरा बेटा आया है, मेरा बेटी आया है, वो बेसिस पे है. Amen. Amen. It's not a servant convincing the boss. आणि असं नाही की एक चाकर किंवा दास आपल्या मालकाची खात्री पटवत आहे. मैं कैसा कन्विंस करूं, वो बॉस को ना रोया तो पसंद, ऐसा क्या, अच्छा और क्या क्या पसंद है, ऐसा नहीं है. As you are, He loves you. आणि जसं तुम्ही आहात तसंच देव तुमच्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. You know, some people have seen the one side of God, आणि काही लोकांनी देवाच्या फक्त एक बाजू पाहिली आहे. the judgment side of God, आणि देवाच्या न्यायाची बाजू पाहिली the आहे. strictness of God, देवाची कडकपणा पाहिले. the punishment side of आणि God, देवाच्या शिक्षाच्या the भाग पाहिले. anger side of God. देवाच्या रागाच्या भाग पाहिले आहे. Holy Spirit showed me the other side of God, आणि पवित्र आत्माने मला देवाच्या दुसरा बाजू देखील दाखवली. and I come by the other side. आणि पण मी दुसऱ्या बाजूला You'll जातो. not know तुम्हाला when I कळणार- come to a father, तुम्हाला माहिती नाही जेव्हा मी पिता पुढे येतो His love gushes in me so आणि much त्याच्या प्रीती माझ्यावर एवढं उमडून येतो that the joyful tears come. की आनंदाचे अश्रू येतो. Just like that. आणि असंच I don't say a big King James Version prayer. No, आणि no, मी no. मोठा लांब लचक प्रार्थना देखील बोलत नाही, I मोठ्या गोष्टी talk बोलत. like a small kid, आणि मी एक लहान लेकरू सारखं बोलतो and he's the happiest आणि तो सर्वात आनंदी because I make व्यक्ती him होतो. look as my father. कारण मी त्यांना असं दिसायला लावतो की तो माझ्या पिताच आहे. See, you can make him look to you as a father or like a judge. आणि तुम्ही देव तुम्हाला पिताला हात नाही. तुम्हाला तुमच्या पिता म्हणून सादर करू शकत आहे किंवा एक कडक न्यायाधीश म्हणून तुम्ही देवाला समजू शकत आहे, तुमच्या हातात आहे. But प्रभु को बहुत पसंद है जब तुम उसको पिता जैसा आते हो, मेरा पिता ऐसा आते हो. He loves it. आणि त्याला खूप आवडतो जेव्हा तुम्ही पिता देव पिता आहे असं म्हणून त्याच्या पुढे येतो तेव्हा. Like a 8-year-old kid. जसं एक 8 वर्षाचं लेकरू You know, आहे before तसं. our father आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या देव पिता पुढे in heaven, स्वर्गामध्ये you will be like a 8-year-old kid. तुम्ही एक 8 वर्षाच्या लेकरू सारखं असेल. That's the way He sees you. आणि अशा प्रकारे देव पिता तुम तुम्हाला कितना पाहतो. भी ऐसा भारी ऐसा सब सजेगा, मगर तुमको छोटा बच्चा समान देखता है, क्योंकि हमको रेवलेशन नहीं है, इसके लिए हम बड़ा बड़ा जैसा आते हैं, महान जैसा आते हैं. हेलो, ओके, now let us go, otherwise we'll miss it. We don't have much time. Okay, you know, we rejoice not on this new year only. आम्ही फक्त या नवीन वर्षामध्ये आनंद हर्षित होत नाही. We don't only rejoice in the celebration. आम्ही फक्त उत्सवामध्ये आनंद करत नाही. We rejoice in the true celebration about what Jesus did. आम्ही त्या खरा साजरामध्ये आनंद घेतो जो येशूने आपल्यासाठी केला आहे त्याच्यामध्ये. These are eternal आणि हे celebrations सार्वकालिक उत्सव आहे which has eternal meaning, ज्याच्यामध्ये सार्वकालिक अर्थ आहे. and our celebration always revolves around what Jesus did for us. आणि आमचा उत्सव नेहमी ह्या गोष्टीच्या अवतीभोवती असतो की येशूने आपल्यासाठी काय केलं आहे. Amen. आमेन. अपना हमारा सब celebration, गुड फ्राइडे हो, न्यू ईयर हो, या क्रिसमस हो, या resurrection, कोई भी हो, it all revolves on what Jesus did for me. आणि हे आपले जे सर्व काय घटना आहे ते ह्या गोष्टीवर अवतीभोवती आहे की येशूने माझ्यासाठी काय केलं आहे. We celebrate Him आम्ही येशूचा साजरा करतो because God sent Him for my benefit. कारण देवाने येशूला माझ्या फायद्यासाठी पाठवले. प्रभु यीशु को जब तुम देखते हो, नुकसान करके मत देखो, वो तुम्हारा फायदा है. Amen. आमेन.
is for your benefit. आणि येशू तुमच्या फायद्यासाठी आहे. तुमसे लेने के लिए नहीं आया, तुमको देने के लिए आया. ऐसा देखो प्रभु की ओर. Let no messages rob this revelation from you. आणि कुठलाही संदेश हा जो प्रकटीकरण आहे तुमच्यापासून चोरी करू Don't नये. let any messages make you pay for what God gives you by grace freely. आणि कुठलाही संदेशाने तुम्हाला भरपाई करायला लावू नये जे देवाने कृपेने तुम्हाला मोफत दिलेली आहे. Amen. आमेन. You know, when I talk to people, I understand. जेव्हा मी लोकांशी बोलतो तेव्हा मला कळतो. उनका चेहरा देख के मेरे को समझ में आता है ये ग्रेस में है क्या लॉ में है. हेलो, हाँ. Grace will make you like a small child. आणि कृपा तुम्हाला एक लहान लेकरू सारखं And करणार. that's, you know, doesn't the Bible says, unless you're like little children, आणि शास्त्र म्हणत नाही की जोपर्यंत तुम्ही लहान लेकरू सारखं होत नाही you cannot enter the kingdom of heaven. तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत That नाही. means God loves little children. ह्याचा अर्थ आहे की देव लहान लेकरांवर You खूप know what प्रीती we करतो. thought, little children मतलब जो बच्चे लोग हैं. मैं तो एडल्ट हूँ, तुम्हारा माँ बाप के लिए एडल्ट है, तुम खुद के लिए एडल्ट है, मगर परमेश्वर के लिए तुम बच्चा है. Amen. Amen. हेलो. तुम कितना भी बुढ़ा बुढ़ी हो, मैं तुम प्रभु के लिए बच्चा हो. तुम बड़ा आदमी जैसा मत आओ, मैं सीनियर मोस्ट सफ़ेद बाल है मेरे को, ऐसे सब मत कहो. तुम बच्चा है प्रभु के लिए. Amen. Hello. Okay. Okay, so our celebration revolves around what Jesus did. म्हणून आपला उत्सव त्या गोष्टीच्या अवतीभोवती आहे जे येशूने केला. Some don't celebrate Christmas. काही लोक नाताळ Some साजरा don't करतात. celebrate New Year. काही लोक नवीन वर्ष साजरा We're करत not नाही. celebrating the celebration. आणि आम्ही उत्सवाचा साजरा करत नाही. Our celebration revolves only around Jesus. आमची जी साजरा आहे येशूच्या अवतीभोवती आहे. Amen. आमेन. The victory of Jesus. येशूच्या विजयावर Victory आहे. over sin, आणि पापावर over विजय, sickness, आजारावर, over curse, over शापावर, death, मृत्यूवर over the kingdom of darkness. आणि अंधकाराच्या राज्यावर जी विजय आहे ते गोष्टी आम्ही साजरा करतो. Because of that, आणि ह्या गोष्टीमुळे every day we celebrate. दररोज आम्ही साजरा करतो. Hello. We don't wait. कभी न्यू ईयर आएगा और न्यू ईयर रेजोल्यूशन बनाने का मेरे को. अभी से खाना कम खाएगा, मैं बहुत जाड़ा हो गया. ये सब नहीं चलने वाला है. हेलो. क्योंकि 2 दिन के बाद वापस तुम खाएगा, वो तो पक्का है. क्योंकि न्यू ईयर रेजोल्यूशन में कुछ ताकत नहीं है. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्माने मला सांगितले. It's good. आणि चांगलं आहे जर तुम्ही संकल्प करत But आहे. very soon we forget. पण खूप लवकर आम्ही विसरून जातो. मैं अभी से ना ट्रिम हो जाएगा, कम खाएगा. उधर वड़ा पाव दिखा तो वापस खाएगा तो वो कभी टूटने को टाइम नहीं लगता है. Amen. Amen. Very soon we will eat. And आणि because खूप of this, लवकर आम्ही you know, one day I'll teach you about food. आणि एक दिवस मी तुम्हाला जेवणाविषयी किंवा अन्नाविषयी You शिकवणार must use आहे. your natural wisdom too. तुम्ही तुमच्या नैसर्गिक बुद्धीचा देखील उपयोग केला पाहिजे. Amen. You आमेन. know, I know many are suffering because of that too. आणि अनेक लोक ह्या गोष्टीमुळे Because, देखील दुःख you know, सोसत आहे. vada pav ka oil is not good. आणि वडापावची जी तेल आहे ती चांगली नाही. They'll keep on using it till एक स्पून रह जाता. उतना आणि use जोपर्यंत 1 चम्मच होत नाही तोपर्यंत तोच तेलाचा उपयोग करत राहतो. 5 महीना हो 6 महीना हो, वही जब तक खत्म नहीं होता है वो यूज करने वाला है. So that is what we eat. And when they keep the vada pav also, everyone will come. अब वड़ा पाव अच्छे है, गरम है क्या ऐसा बोलेगा आप तुमको. Anyone who comes, आणि जो कोणी येतो सर्व अरे वड़ा देखो, अरे गरम नहीं, गरम करो, अच्छा है सब. 1000 लोग ऐसा हाथ लगाएगा उधर, कुछ फायदा नहीं. फिर तुम बोलेगा मैं ना हाथ धो के खाता. मैं हाथ धो के खाया, मगर 1000 लोगों ने हाथ लगा, उसका क्या है. You know, when I was a kid, जेव्हा मी लहान होता we invited one biryani fellow, आम्ही एक बिर्याणी वाल्याला बोलवले and he was making biryani. आणि तो बिर्याणी And a बनवत small होता. children were watching. वो चावल सब डाल रहा था वो. He put all the rice आणि त्यांनी सर्व तांदूळ टाकले without washing. आणि त्याला न धुता Okay. was stirring it nicely. आणि चांगलं ढवळत होता. And then सर्दी हो गया उसको. हम क्या ना वापस क्या उसने. मैं बच्चा था, हम बोला अरे बाप रे, अच्छा वो कोई देखा नहीं. Little fun. आणि You know, थोडा गंमत. laughter is a good medicine. हास्य एक चांगलं औषध आहे. Is it true? आणि खरं The आहे Bible ना? says it, no? शास्त्र म्हणत आहे ना. The Bible says शास्त्र म्हणत आहे. laughter is a good medicine. हास्य एक चांगलं औषध आहे. The more you laugh, आणि जितकं अधिक तुम्ही हसत आहात God put that quality
of health. आणि देवाने आरोग्याचे गुण त्या And हास्यामध्ये ठेवले. connected it to right humor. आणि त्याला योग्य विनोदाबरोबर जोडले आहे. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र He आत्माने मला connected it to right humor, not wrong. आणि बरोबर गमती बरोबर त्याची जोड केली आहे, चुकीच्या गमती बरोबर नाही. I know there was a time I would not laugh आणि अशी एक वेळ होती जेव्हा मी हसत नव्हता, because I didn't know the word. कारण मला वचन माहिती नव्हतं. Because that time it was considered those who are serious Christians are very spiritual. आणि त्यावेळेस असं समज होती जे गंभीर ख्रिस्ती आहे ते खूपच आत्मिक ख्रिस्ती आहे. या अरे क्या पावरफुल है ख्रिस्ती है, स्ट्रांग है. और कोई हंसा बन ये वर्ल्डली है, ये हंसता है बहुत. See that it was considered that way, like आणि that. असं प्रकारे लोक समजत होते जर कोणी हसत होते तर तो जगिक आहे So असं. we didn't know the word that time. आपल्याला त्यावेळेस वचन माहिती नव्हते, That's why everyone would put a big face. म्हणून सर्व लोक लांब लचक चेहरा And ठेवत women असे. for spiritual means they have to cry. आणि त्यांना वाटलं की आत्मिक म्हणजे रडले पाहिजे. So even today आज देखील when they come to me they cry. जेव्हा ते माझ्याकडे येत आहे तेव्हा ते रडतात. उन लोग कहते हैं रोया मतलब बहुत स्पिरिचुअल है. ऐसा नहीं है. See, I have never cried in my life. आणि माझ्या जीवनामध्ये मी कधी रडलो नाही. Only once I cried आणि एकदाच मी रडलो when my daughter got married. जेव्हा माझ्या मुलीचे लग्न झाले तेव्हा, Because I felt, अरे our daughter is going. That कारण मला वाटलं माझ्या मुलगी तर आता आमच्या बरोबर Okay. राहणार नाही म्हणून. otherwise I don't cry. आणि नाहीतर मी रडत नाही. And anyone hurts me, I आणि कोणी release मला it. नाराज करतो मी मोकळा करतो त्यांना. They are bitter. I don't want to be a partaker of your bitterness. आणि ते कडू आहे, मला तुमच्या Hello? कडूपणामध्ये सहभागी व्हायचं नाही. Cut it off. त्याला कापून टाका. Why do you carry his burden? आणि त्याच्या ओझं तुम्ही का वाहत आहे? So many people will talk negative. आणि किती लोक नकारात्मक बोलणार. Even if you didn't hear, someone will make you tell you. आणि जर तुम्ही ऐकले नाही तरी इतर कोणीतरी तुम्हाला बोलेल, तुम्हारा पीछे ना उसने ऐसा बोला, ऐसा बोला, मेरा नजदीक का. अब नजदीक का ही लोग बोलेंगे, दूर का लोग नहीं बोलने वाले. Okay, so be happy with everyone. म्हणून सर्व लोकांबरोबर खुश राहा. Okay, let's go to the word now. आपण वचनाकडे जाऊया. So whatever is your talent, आणि जी काही तुमची कसब natural आहे, or spiritual, नैसर्गिक किंवा आत्मिक जे God has गुण given आहेत, it to you. देवाने ते गुण तुम्हाला दिलेले Use आहेत, it. त्याचा उपयोग करा. Amen. आमेन. Now let me tell you this. आणि तुम्हाला हे सांगतो, Both are important, दोन्ही महत्वाचे आहे. but the spiritual gifts are पण- temporary. पण आत्मिक जी कसब किंवा गुण आहे ती तात्पुरता आहे. Hello, healing, आरोग्य gift of healing, आणि gift आरोग्याची of prophecy. आणि संदेशवाणीचे जे देणगी आहे, Though it's considered more important than the natural talents, जरी नैसर्गिक गुणापेक्षा ह्याला आपण खूप महत्व देतो, but this is temporary. पण हे जे आत्मिक गुण आहे Why? तात्पुरता आहे का? In heaven, you're not going to heal anyone कारण स्वर्गामध्ये तुम्ही कोणाला आरोग्य देणार नाही, because there is no sickness in heaven. कारण स्वर्गामध्ये कुठलाही आजार रोग नाही. So that gift, spiritual gift, is of no use. म्हणून तो आत्मिक गुण काय उपयोगाचे नाही. So there are many spiritual gifts like म्हणून- prophecy. म्हणून अनेक आत्मिक गुण आहेत जसं संदेशवाणी आहे, It's only temporary. ती फक्त तात्पुरता So आहे. there's no designation as pastor, prophet, evangelist. There's nothing like that in heaven. आणि स्वर्गामध्ये असं कुठलाही पद नाही ज्याला आपण पाळक बोलतो, सुवार्तिक बोलतो, संदेष्टा बोलतो, असं कुठलाही पद स्वर्गामध्ये नाही. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने But मला these सांगितलं. natural gifts, पण हे जे नैसर्गिक गुण किंवा कसब Or आपल्यामध्ये talents. किंवा जे गुण आपल्यामध्ये आहे they'll continue. ते चालूच राहणार. Not every natural gift, प्रत्येक नैसर्गिक गुण नाही. like doctor. जसं डॉक्टर आहे It's a gift from God. आणि हे देवापासून एक गुण आहे, But you don't need it in heaven. पण तुम्हाला स्वर्गामध्ये डॉक्टरची काय गरज डॉक्टर लागणार का नाही. क्या काम है उधर? हेलो, कोई बीमारी नहीं होने वाला, तुम गिरने वाला भी नहीं है उधर. In heaven, you jump स्वर्गामध्ये anywhere, तुम्ही run anywhere, कुठेही you उडी will not get टाका, hurt. तुम्ही कुठेही धावा, तुम्हाला लागणारच नाही. So they don't need doctor म्हणून there. स्वर्गामध्ये डॉक्टरांची गरज नाही. Amen. आमेन. So this pastor, evangelist, this is only for this time. म्हणून जे पाळक आहे, सुवार्तिक आहे, फक्त ह्या पृथ्वीवरच ही पद आहे. Whatever God has given you, आणि जे काही देवाने तुम्हाला दिले, Remember. लक्षात ठेवा. it's not your own thing. आणि जे पण गुण देवाने तुम्हाला दिलेले हे तुमचे स्वतःची गुण नाही. God has given it to you. देवाने ही गुण तुम्हाला And दिलेली the Holy आहे. Spirit said He connected it during the time of conception. आणि पवित्र आत्म्याने सांगितले गर्भधारणाच्या वेळेमध्ये त्यांनी हे गुण तुमच्यामध्ये He सामील knit केले that time. आणि त्या वेळेमध्ये त्यांनी उदरामध्ये हे गुण विणवले. Amen. Amen. So everyone has many gifts. म्हणून अनेक लोकांकडे अनेक गुण आहे Use it for the kingdom. आणि देवाच्या राज्यासाठी त्याचा उपयोग करा.
Now, remember one thing. एक गोष्टी लक्षात You ठेवा, don't become superior because you have certain gifts, आणि तुम्ही श्रेष्ठ होत नाही कारण तुमच्याकडे काहीतरी विशेष गुण आहे whether म्हणून. natural or spiritual, नैसर्गिक असू द्या किंवा आत्मिक असू द्या, because it is given. कारण हे तुम्हाला You देण्यात didn't आले generate from yourself. आणि तुम्ही स्वतःहून हे उत्पन्न केले नाही. The people of the world don't know that. आणि जगाच्या लोकांना तर ही माहिती नाही. When you ask a famous person, जेव्हा तुम्ही एक प्रसिद्ध व्यक्तीला विचारत आहे, भाई आप सबको बताओ ये कैसा आप इतना हुनर कमा बड़ा हो गया आप, देखो भाई है ना, कोशिश करने का बहुत कोशिश करने पड़ता, सैक्रिफाइस है बहुत, ऐसा बोलेंगे. कभी नहीं बोलेंगे प्रभु ने हमको गिफ्ट दिया, ऐसा नहीं बोलेंगे, बिकॉज दे डोंट नो. कारण त्यांना तर माहिती नाही, सो दे हैव प्राइड. म्हणून त्यांच्यामध्ये गर्व असतो. नाउ बट क्रिश्चियन्स, पण ख्रिस्ती लोक, यू मस्ट नो दिस ट्रूथ. तुम्हाला हे सत्य समजले You पाहिजे. don't become superior because of talents and gifts. आणि तुमच्याकडे जे गुण आहे आणि देणगी आहे त्याच्यामुळे तुम्ही श्रेष्ठ किंवा In fact, अतिश्रेष्ठ होत नाही. You become humble. आणि खरोखर तुम्ही नम्र होतात, That I don't deserve. की मी लायक तर Yet I नाही can sing. तरी मी गाऊ शकतो. I don't deserve. मी लायक नाही Yet I can be a pastor. तरी मी पाळक होऊ I शकतो. don't deserve. मी लायक Yet I नाही can play music. तरी मी संगीत वाजवू शकतो. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा, It makes us humble. आणि ही गोष्टी आपल्याला नम्र I बनवतो. don't qualify. आणि मी पात्रवान नाही Yet God blessed me. तरी देवाने मला आशीर्वादित केला. Amen. Amen. Let me read one verse for you. आणि मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो. 1 Corinthians 4:7. 1 कोरिन्थियर 4:7. Who makes you superior? आणि कोण तुम्हाला अतिश्रेष्ठ करतो? What do you have तुमच्याकडे काय आहे that you have not received? जे तुम्हाला मिळाले Look at नाही? this. That means whatever I have received it from God as a gift. आणि जे काय गोष्टी माझ्याकडे आहे ते देवाने एक देणगी म्हणून मला दिलेली Not आहे. because you deserve it. तुम्ही लायक आहे म्हणून नाही. हेलो, प्रभु ने क्यों दिया, पास्टर क्यों बनाया, मैंने कॉलेज किया, उसके बाद उपास प्रार्थना, ऐसा कुछ नहीं है. God doesn't call the qualified. ते पात्रवान लोकांना बोलवत नाही, He qualifies those whom He calls. आणि ज्याला तो बोलवतो त्याला तो पात्रवान करतो. That's why I'm not proud about myself. म्हणून मी स्वतःविषयी अभिमान बाळगत नाही. It's a gift. ही एक देणगी आहे. He chose to give. त्यांनी निवड केले मला द्यायला, So I humble myself. म्हणून मी स्वतःला नम्र Though I करतो. don't deserve, He gave me. जरी मी लायक नाही तरी देवाने मला दिले. So every gifted person must know this. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्याच्यामध्ये So गुण आहेत what त्यांना do हे you समजले पाहिजे. have that you have not received? आणि तुमच्याकडे असं काय आहे जे तुम्हाला मिळाले If नाही? you have received, जर तुम्हाला ते मिळाले आहे means you don't deserve. म्हणजे तुम्ही लायक It नाही didn't come from you. आणि ही तुमच्याकडून You आली received नाही, as a gift. तुम्हाला एक देणगी मिळाले, Then why do you boast? मग तुम्ही का बडाई मारता? That means we can't boast. कितना भी बड़ा तुम गिफ्टेड हो, कितना बड़ा चर्च हो, कितना भी बड़ा म्यूजिशियन हो, कितना भी बड़ा सिंगर हो, कोई भी हो, या नेचुरल टैलेंट्स, तुम अच्छा खाना बनाता है, these are all natural talents. हे सर्व नैसर्गिक गुण आहेत. Oh. तुम्ही चांगलं स्वयंपाक करता You're working in your company, you're earning lakhs. आणि तुम्ही एका कंपनीमध्ये नोकरीवर आहे आणि तुम्ही लाखो कमवत आहे, That's a talent given by God. आणि हे गुण देवाने तुम्हाला So दिले. don't be proud. म्हणून ह्याच्याविषयी तुम्ही अभिमान बाळगू नका. मैं कमाता है, दिमाग ऐसा सब नहीं है, दिमाग नहीं है, प्रभु ने तुमको टैलेंट दिया है, वो गिफ्ट दिया है कमाने का. Use it for the kingdom. आणि देवाच्या राज्यासाठी त्याचा उपयोग करा. When you earn money, आणि जिथे तुम्ही पैसा कमवत आहे, don't say मेरा hard earned money है. हाँ. When you earn money, give to the ministry. जेव्हा तुम्ही पैसा कमवत आहे तेव्हा सेविकामध्ये द्या. Because of that gift you're earning. आणि त्या गुणामुळे तुम्ही पैसा कमवत आहे. What if God removes grace? आणि काय होणार जर देवाने कृपाच काढले? I don't. God, I'm not saying like this to happen, but I'm saying. आणि मी असं व्हायला सांगत नाही, पण मी असं बोलत आहे. Some sickness happens. आणि काय आजार You येतो become blind. आणि You तुम्ही become paralytic. आणि आंधळे होतात, तुम्ही पक्षघाती होतात, You're not able to work. मग तुम्ही काम करायला You're not able समर्थ to earn. आणि कमाई करू शकत नाही. Hello. It is His grace. आणि ही त्याची कृपा आहे. Never forget that. आणि हे कधीच विसरू नका. Pride is the seed of Satan, आणि जो गर्व आहे शैतानाचा बीज आहे, not from God. देवापासून In नाही. heaven, there is no pride. स्वर्गामध्ये घमंड नाही. I always tell my wife, आणि पास्टर नेहमी मला सांगतो, इधर ऐसा बात, ऐसा उधर ऐसा कुछ नहीं है. Heaven में, they will love you ते तुमच्यावर प्रीती करणार. really. खरोखर ते तुमच्यावर प्रीती करणार. ऐसा नहीं
हाँ लव करता पीछे में क्या मैं बेकार, ऐसा नहीं बोलने वाले, जो ट्रुथ है बोलने वाले। Amen. Amen. That's why heaven is the best place. कारण म्हणून स्वर्ग खूपच उत्तम जागा आहे. Okay, is it time up? Okay, see, there's no time. I had written many big messages for you. आणि मी तुमच्यासाठी खूप मोठा संदेश लिहिला होता. About words, I wanted to give you something. आणि शब्दांविषयी मला काय सांगायचं होतं. Okay. You have a message which I spoke in Pimpri. आणि जो संदेश मी पिंपरीमध्ये दिलाय ते तुम्ही ऐका. That will bless you. आणि तो संदेश तुम्हाला Okay. आशीर्वादित Now what are करेल. we going to do? आता आम्ही काय करणार आहे. First is हम लोग हल्का करेंगे, मतलब जो भी स्पिरिचुअल गार्बेज रखा है वो फेंक देंगे हम लोग. Amen. We are not waste paper bins. आम्ही कचरा पेटी नाही. That कोई भी उसका कुछ भी बुरा वाइल सब बोलने के लिए अपने ऊपर नहीं. मैं ना उसके बारे में नको, मैं कचरा डब्बा नहीं है मेरा ऊपर फेंकने के लिए, तुम तुम्हारे पास रखो. हेलो, don't partake of that. आणि त्या गोष्टीमध्ये सहभागी होऊ नका. Those who are speaking the word of God, आणि जे देवाचे शब्द बोलत आहे, the right word, योग्य शब्द, partake of that. त्या गोष्टीमध्ये सहभागी व्हा. Anyone speaking negative about anyone, आणि जो कोणी कुणाविषयी नकारात्मक बोलत that आहे, means that person's heart is bitter. त्याचा अर्थ आहे की तो व्यक्तीचे हृदय कडू आहे. He has not forgiven. त्यांनी क्षमा केली नाही. He has not blessed. त्यांनी आशीर्वादित केला नाही. Is still clinging on to him. आणि तो अजूनही स्वतःला जोडला आहे त्याच्याबरोबर. And the devil sends him आणि शैतान हे जाणून to connect you आणि तुम्हाला जोडत आहे to that garbage. त्या कचरा बरोबर. हेलो, क्रिश्चियन लोग को इतना मालूम है, बस आपके रोल के प्रभु उपास प्रार्थना कर, उतना में ही रह गया. कभी कितना सालों साल से उन लोग सोचते हैं उससे ही सब आशीर्वाद है. नहीं है. जो बच्चे लोग हैं ना वो यूज करते हैं. बच्चे लोग नहीं कहते मम्मी मम्मी प्लीज देना, प्लीज देना, प्लीज देना, मम्मी मम्मी प्लीज देना. वो बच्चे लोग करते हैं ऐसा. बड़ा होने का तुम करता है क्या? डैडी प्लीज दो, प्लीज प्लीज दो, प्लीज पापड़, ऐसा बोलते क्या तुमने? तुम वो बचपना है वो ठीक है, मगर अभी नहीं. Amen. आमेन. You're a son, you're a daughter of God. तुम्ही देवाचा पुत्र व कन्या Not a child. आणि एक लेकरू नाही. So being adults, don't act like a child. आणि प्रौढ असून तुम्ही लेकरांसारखा वागू नका. Amen. आमेन. God loves that you walk mature. आणि प्रभूला आवडतो जेव्हा तुम्ही प्रौढपणाने चालतो. Amen. Amen. Okay. So what we will do is आता आम्ही काय करणार आहे. we will forgive anyone who has hurt us. आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा करणार आहे ज्यांनी आम्हाला दुःखित केला. You know, when I teach you in the seminar, आणि जेव्हा मी तुम्हाला सेमिनार मध्ये your शिकवणार, life will become very easy. तुमचं जीवन अगदी सोयीस्कर होणार. I'm telling you this. आणि मी तुम्हाला सांगतो, You'll not be praying and fasting and crying and begging. No. आणि तुम्ही प्रार्थना करणार नाही, उपास करणार नाही, भीक मागणार नाही. It doesn't suit a child of God. आणि हे देवाच्या लेकरांना सूट होत नाही. Amen. आमेन. You will live like a child of आणि God. तुम्ही एक देवाच्या लेकरू सारखं जगणार. Not beg to live like a child of आणि God. तुम्ही भीक मागणार नाही, देवाच्या लेकरू सारखं Many जगायला. are begging to live a healthy life. जेव्हा तुम्ही भीक मागत आहे आरोग्यदायी जीवन जगायला, Instead of using the right as a child of to live the healthy life. आणि देवाच्या लेकरू म्हणून तुम्ही अधिकाराचा उपयोग करत आहे आरोग्यदायी There's a जीवन difference. जगायला, Are you ह्याच्यामध्ये seeing फरक this? आहे. तुम देख सकते हो मैं जो बोल रहा हूँ, समझ सकते हो. So for years we have been gathering and storing all these things. आणि वर्षानुवर्षापर्यंत आम्ही हे सर्व गोष्टी आपल्या हृदयामध्ये साठवत आहे. Forgive that person. त्या व्यक्तीला क्षमा करा. Let it go. आणि त्याला सोडून द्या. All bitterness, anger, jealousy, pride, backbiting, murmurings, fights, anything. Let राग, it go. द्वेष, मत्सर, कडूपणा, चहाडीपणा, In Jesus' सर्व name. गोष्टीला तुम्ही सोडा येशूच्या नावात. Amen. I Amen. am not partaking of this. आणि मी या गोष्टीमध्ये सहभागी होत नाही. You know, I learned this prayer through an incident which Holy Spirit taught me. Now I don't have time, I can teach you that. आणि पवित्र आत्माने मला एक शिकवले, एक घटनाद्वारे हे सर्व गोष्टी मी शिकलो आहे. He showed me how Jesus lived that way. आणि त्यांनी मला सांगितले की येशू कसं जगले. Next time I'll teach you that. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला शिकवणार आहे. Let it go. आणि सर्व कडूपणाला जाऊ द्या तुमच्या जीवनातून. If there's any sin in your life, जर तुमच्या जीवनामध्ये काय पाप आहे,
receive forgiveness. क्षमा प्राप्त करा. It's already available. आणि क्षमा आधीच उपलब्ध You आहे. don't have to cry. तुम्हाला रडायची गरज नाही. It's okay to cry. आणि रडणे ठीक आहे. And the reason should be आणि कारण असले because I've पाहिजे hurt him. की मी देवाला दुःख दिले आहे म्हणून. But don't use crying as a manipulation to be forgiven. That पण is wrong. रडण्याचा उपयोग करू नका देवाला हाताळायला, जेणेकरून देव तुम्हाला क्षमा करणार. प्रभु तुमको क्षमा नहीं करता क्योंकि तुम रोया. नहीं नहीं नहीं. प्रभु तुमको क्षमा करता है कि तुमने विश्वास किया कि प्रभु यीशु ने तुम्हारा पाप लेके मर गया. Amen. Did you understand this? तुम्हाला हे समजले का? Okay, so that. And second, आणि what are you going to do? दुसरं तुम्ही काय करणार? Let us thank the Lord. आपण प्रभूला धन्यवाद देऊ. You're alive. आणि तुम्ही जिवंत आहे. Hello. आमेन. You're seeing this day. आणि तुम्ही हे दिवस पाहिले म्हणून. Acknowledge it is God's grace. आणि हे मान्य करा की हे देवाची कृपा आहे. Amen. Amen. आज अगर मैं जिंदा हूँ ये प्रभु का कृपा के कारण. कितना भी तकलीफ हुआ मगर मैं आज जिंदा हूँ ना, उसका कृपा के लिए मैं धन्यवाद. And Holy Spirit told me when you say धन्यवाद, when you thank Him for the blessings He has given you, you will be promoted in the blessings. आणि पवित्र आत्माने सांगितले जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देणार, जे आशीर्वाद देवाने तुम्हाला दिलेले आहे त्या आशीर्वादामध्ये तुमची अधिक उन्नती होणार. Amen. आमेन. When you thank for what He has given you, जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देताय त्या गोष्टीसाठी जे देवाने तुम्हाला दिलेली आहे, that opens up to receive double fold. आणि ही गोष्टी अधिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमच्या दार उघडतो. जब तुमको जो मिला है उसको तुम ग्रेटफुल नहीं हो, क्या एक्सपेक्ट करते हो और मिलने का? पहला जो मिला है ना उसके लिए धन्यवाद दो तो प्रमोट हो जाएगा तुम. That is what we are going to do today. आणि असंच ते आम्ही And third करणार. and last, आणि तिसरा आणि शेवटच्या गोष्टी, Holy Spirit told me it is only for me. आणि पवित्र आत्माने मला सांगितले Others can use this. इतर लोक ह्या गोष्टीचा उपयोग करू शकत आहे. माझ्यासाठी told me- फक्त सांगितले आहे I have to pronounce की मी घोषणा केलं पाहिजे the goodness of God देवाच्या चांगुलपणाविषयी, upon all those who came today आणि त्या सर्व लोकांवर जे आज आले and heard the word. आणि ज्यांनी वचन ऐकले. Actually he said for 10 days. आणि त्यांनी मला सांगितले 10 दिवसासाठी घोषणा केली But पाहिजे. I told Holy Spirit, पण मी पवित्र आत्माला अगर सांगितले 10 days में बोला ना उन लोग 2 हफ्ता नहीं आएगा चर्च को. बोलेंगे 10 दिन का आशीर्वाद है ना, नहीं भी गया तो है तो नहीं जाएंगे. तो इसके लिए मैं क्या सोचा है, मैं बोलेगा a few days. आणि मी सांगितले थोड्या दिवसासाठी मी घोषणा करणार आहे. Amen. It is good, no? आणि चांगलं आहे ना, क्योंकि 10 days बोला तो तुम 2 हफ्ता आ जाए. 10 days में 2 हफ्ता मीटिंग रहता, वो नहीं आएगा मैं. तो आशीर्वाद तो है ही अपने पास. हाँ, we are very wise. आम्ही खूप Okay, let's all हुशार stand आहे. up. चला आपण उभे राहूया.